मुंबईतले पश्चिम रेल्वे सुद्धा आता ठप्प झाल्याचं पाहायला मिळतंय। चर्चगेट ते बोरिवली स्लो लोकल ठप्प झाली। पुढच्या सूचनेपर्यंत पश्चिम रेल्वे सध्या ठप्प असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर आज रेल्वेचे तीनही मार्ग प्रभावित झाल्याचं पाहायला मिळतंय, कारण गेल्या 2 दिवसांपासून मुंबई आणि उपनगरामध्ये संततधार पाऊस पडतोय। सकाळपासून मध्य रेल्वेची वाहतूक सुद्धा ठप्प होती। ठाण्याच्या पुढे कोणत्याही गाड्या जात नाहीयेत। पश्चिम रेल्वे खरं तर सुरू होती, मात्र आता ती सुद्धा ठप्प झाल्याचं पाहायला मिळतंय। चर्चगेट ते बोरिवली स्लो लोकल सध्या ठप्प झाल्याची माहिती आहे। अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी खरं तर महत्त्वाची बातमी आहे, रेल्वे ठप्प झाली। नेमकी रेल्वे सेवा कधी सुरू होऊ शकेल, काही अधिकृत माहिती मिळतेय का? नक्कीच आपण पाहिलेलं आहे की आधी अर्बन लाईन आणि सेंट्रल लाईन ही ठप्प झाली होती। ठाण्याच्या पुढे म्हणजे ठाण्याच्या पुढे रेल्वे सेवा सुरू, पण ठाण्यातून सीएसटी ही रेल्वे सेवा गेली 4 तास बंद आहे। अर्बन लाईन ही बंद आहे आणि वेस्टर्न रेल्वे जी सुरू होती तीही ठप्प झालेली आहे। चर्चगेट ते बोरिवली जो स्लो ट्रॅक आहे, त्या स्लो ट्रॅकच्या ज्या लोकल गाड्या आहेत त्या पूर्णतः बंद केलेल्या आहेत। पुढची सूचना मिळेपर्यंत या गाड्या बंद राहणार आहे। म्हणजे जोपर्यंत पाणी ट्रॅकमधून जात नाही तोपर्यंत आता गाड्या चालवणार नाहीत असं प्रशासनाकडे सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे पावसाचा जोर अजून कमी झाला नाहीये। वेस्टर्न लाईन मध्ये पाऊस अजूनही जोरदार पडत आहे। त्यामुळे ट्रॅकवरती पाणी आलेलं आहे अनेक स्टेशन्स मध्ये वेस्टर्नच्या, आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। चर्चगेट बोरिवली या स्लो ट्रॅकवरती कोणतीही पुढची सूचना मिळेपर्यंत कोणतीही लोकल धावणार नाही असं थेट त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता पुढच्या सूचनेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि या पुढची सूचना कधी येईल याचा अजून सांगपत्ता नाहीये। म्हणजे 2 तास जातील, 1 तास जाईल किंवा अजून 4 तास जातील याचं अजूनही विश्लेषण प्रशासनाकडे करण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे पाऊस कधी कमी होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नक्कीच कपिल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांनी या बातमीकडे लक्ष असू द्या, कारण आता पश्चिम रेल्वे सुद्धा ठप्प झालेली आहे। त्यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करावा असे एक पद्धतीचं आवाहन केलं जातं।